म्हणजे पूर्वी लोक हे सगळ्या गोष्टी बरोबर बाळगायच्या, म्हणजे त्यावेळेला काही मिळत नसावं, हॉटेल किंवा असं नसल्यामुळं हे पदार्थ सोबत असायचे, किंवा काही अडीअडचण आली तर आपल्याला आपली खाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून असे काही सुके पदार्थ ते त्यावेळेला सोबत वापरत होते. तुकाराम महाराजाचं एक छान पद त्या ठिकाणी आहे की, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, मुखे अमृताची वाटी, देवाची करणी, सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ, तुका म्हणे जाती तापदर्शने विश्रांती. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. आज आपण इथे बसलो, आपल्या आई वडिलांची काहीतरी पुण्याई आहे त्या माध्यमातून आपण बसलो, तर हळूहळू हे संस्कार आपण आपल्या मुलांवर नातवांवर करणं सुद्धा गरजेचं आहे. हिंदू धर्माचं दुर्दैव असं झालं की जर काही आपण सांगितलं त्यांना तर ते म्हणतात नाही आमची मुलं ऐकत नाही किंवा करत नाही. पण महिन्यातून आठवड्यातून एखादा दिवस तरी त्यांना असं सांगा की नाही तू हे केलंच पाहिजे, तू हे केल्याशिवाय होणार नाही. मग त्याला 5 मिनिटं द्यायला हवं, 10 मिनिटं द्यायला हवं, पण त्यावेळेला तुमचे खूप नियम त्याच्यावर लादू नका की तू असंच केलं पाहिजे तसंच केलं पाहिजे. हळूहळू त्याला तुमच्याकडे पाहून गोडवा लागेल, कारण आज वडीलच संध्या करत नाही, त्याच्यामुळं मुलाला काय संध्या असते हेच माहिती नाही, त्याच्यामुळं त्याला काय करावं हेच माहीत नाही. त्याच्याकरता हळूहळू आपण त्यांना ह्या आपल्या धर्माकडे ओढलं पाहिजे. जसे आज आपण इथे बसलोय तर हे आपल्या वडिलांचे पूर्वजांची पुण्याई आहे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमट, म्हणजे आज आपण इथे आहोत त्यांचे ते जे शुद्ध बीज म्हणजे त्यांनी जे पेरून ठेवलेलं आहे त्या माध्यमातून आज आपण इथे आलेलो आहे. मुखे अमृताची वाटी, देह देवाची करणी. मुखामध्ये गोडवाणी असायला पाहिजे आणि आपला देह भगवंताच्या चरणी भगवंताच्या कारणासाठी झिजला पाहिजे, तरच आपल्या जीवनाचं सार्थक आहे. पैसा तर कमवायचाच आहे, पण भगवंताच्या चरणी आपला देह झिजला पाहिजे. मग त्यावेळेला आपला देह कसा होईल? सर्वांग निर्मळ, चित्त जैसे गंगा फळ. हे आपलं चित्त आणि मन हे गंगा जळाप्रमाणे निर्माण त्यावेळेला होईल. तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. ह्या आपल्याला याच्यामुळं काय होईल की भगवान तुकाराम काय म्हणतात की तुका म्हणे जाती ताप दर्शन विश्रांती.